पुढच्या बातमीकडे वळतोय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। तसंच स्मारकाची पाहणी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आज केली। दरम्यान बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक 8 महिन्यांमध्ये सर्वसामान्यांसाठी खुलं होणार असल्याची माहिती देखील उद्धव ठाकरेंनी दिली। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे। माझ्या मागे जर बघितलं तर ही ऐतिहासिक वास्तू आहे जी मुंबईच्या महापौर वास्तू म्हणजे महापौर बंगला म्हणून संबोधितली जाते आणि एकूणच याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक बनते आणि या राष्ट्रीय स्मारकामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या काही शिवसेनेच्या जडणघडणीपासून स्थापनेपासूनची भाषणं असतील, जी महाराष्ट्र दौऱ्यामधील भाषणं असतील, अनेक जे काही बाळासाहेब ठाकरे यांचे कोट्स असतील, त्यांचे व्यंगचित्र असतील, त्यांनी केलेले या सर्वाचा जो साठा आहे तो या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे। एकूणच हा जो महापौर बंगला आहे या महापौर बंगल्यामध्येच बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक बैठका सुद्धा घेतल्या, मग राष्ट्रीय पातळीवरच्या असतील, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या असतील, त्यामुळे या बंगल्याचं जतन करण्यात आलेलं आणि संवर्धन सुद्धा करण्यात आलेलं आहे। एकूण समुद्राच्या बाजूला असलेला हा बंगला आणि एकूणच या बंगल्याच्या आजूबाजूची जागा जी आहे यामध्ये अंडरग्राऊंड म्हणजे जमिनीच्या आतमध्ये भूगर्भात एक मोठं प्रदर्शन बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींचं भरवण्यात येणार आहे आणि ज्याचा पहिल्या टप्प्याचं काम झालेलं आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही आठवणी असतील, जे काही पेंटिंग्स असतील, जे काही भाषणं असतील, याचं संवर्धन आणि ते लावण्यासाठी हा दुसरा टप्पा घेण्यात येणार आहे। त्यामुळे या पहिल्या टप्प्याची माहिती देण्यात आलेली आहे, मात्र दुसरा टप्पा जनतेसाठी हा येत्या 6 महिन्यांमध्ये 7 ते 8 महिन्यांमध्ये खुला होणार असल्याचं आश्वासन सुद्धा स्वतः उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे। त्यामुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक हे लवकरच पूर्णत्वास येऊन जनतेसाठी खुलं होणार आहे। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।